नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण सर्वोत्कृष्ट गुंतवणूक कोणती? म्हणजे या खालील 3 प्रकारापैकी सर्वोत्कृष्ट गुंतवणूक कोणती? याच्याबद्दल आपण आज थोडी माहिती घेणार आहोत. तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता चालू करूया. तर मित्रांनो, गुंतवणूक करताना आपण आपलं ध्येय आणि आपला कालावधी या 2 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला ती गुंतवणूक किती कालावधीसाठी आणि कोणत्या गोष्टीसाठी करायची आहे आणि त्यामुळे आपण जे आज 3 पर्याय निवडलेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. एक शेअर मार्केट म्युच्युअल फंड, दुसरा गोल्ड आणि तिसरा एफ-डी. तर चला आपण बघूया जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कुठल्या ह्याच्यात करायची आणि कमी कालावधीसाठी गुंतवणूक कुठल्या ह्याच्यात करायची. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडपासून. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपण त्याच्या रिस्ककडेही बघितलं पाहिजे. म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये आपण जर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यामध्ये रिस्क थोडी जास्त आहे. जर आपल्याला त्याबद्दल थोडी माहिती असेल किंवा ज्ञान असेल किंवा त्या गोष्टी आपण शिकलेल्या असतील तरच आपण डायरेक्ट शेअरमध्ये गुंतवणूक करा. नाहीतर चांगला आणि सोपा पर्याय म्युच्युअल फंडचा आहे. आणि म्युच्युअल फंडची सुरुवातसुद्धा आपण निफ्टी 50 इंडेक्स फंड या सगळ्यात मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या म्युच्युअल फंडामध्ये सुरू करू शकतो. कारण यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या 50 कंपन्यांची निवड केलेली असते, ज्यामध्ये रिलायन्स, HDFC बँक, TCS अशा वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक असते. म्हणून त्यामध्ये आपल्याला परतावाही चांगला मिळतो आणि रिस्कही थोडी कमी असते. आणि जशी जशी आपल्याला या गोष्टीमधली आवड निर्माण होईल, या गोष्टी माहिती मिळेल, त्यानंतर आपण वेगवेगळ्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही आपल्याला जास्त काळासाठी ठेवली तर चांगला परतावा देते. म्युच्युअल फंडामध्ये आपण 12% परतावा हा गृहीत धरून गुंतवणूक करू शकतो. आणि मित्रांनो, आता आपण बघणार आहोत दुसरा पर्याय, तो एफ-डीचा म्हणजेच मुदत ठेवीचा. मित्रांनो, कमी कालावधीसाठी जर आपल्याला काही गुंतवणूक करायची असेल, म्हणजेच आपल्या येणाऱ्या समोरच्या काळात आपल्या मुलांची लग्न किंवा शिक्षणाचा खर्च किंवा मेडिकलचा खर्च याच्यासाठी जर आपल्याला थोड्या काळासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण एफ-डीचा पर्याय निवडू शकतो. आणि मित्रांनो, एफ-डी ठेवताना आपण थोड्या गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजेच आपण जिथे एफ-डी ठेवतो त्या बँकेची परिस्थिती बघितली पाहिजे. आणि तसेच आपण बँका निवडताना एकतर नॅशनलाइज बँका निवडा किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या सुद्धा चांगल्या बँका निवडा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एफ-डी ही प्रत्येक बँकेत आपण 5 लाखापर्यंतच ठेवायची. म्हणजे 5 लाखापर्यंत आपल्याला DICGCचा इन्शुरन्स असतो. त्यामुळे आपण एफ-डीची लिमिट ही 5 लाखापर्यंतच ठेवा. कारण जरी भविष्यात त्या बँकेचं काही झालं तरी आपल्याला ते आपले 5 लाख रुपये रिटर्न मिळू शकतात. मित्रांनो, एफ-डीमध्ये एवढे काही चांगले रिटर्न मिळत नाहीत. मॅक्झिमम आपल्याला 7% रिटर्न मिळू शकतात. त्यामुळे एफ-डीमध्ये रक्कम ही थोडीच ठेवा. तसेच आपल्या रिटायरमेंटचा पैसा ठेवण्यासाठीही थोडा एफ-डीला जास्त प्रिफरन्स द्या. कारण आपल्याला कधीही त्या पैशाची गरज पडली तर लगेच काढून घेता येईल आणि रिस्कही त्यामध्ये थोडी कमी असते. तर मित्रांनो, हे झाले इन्व्हेस्टमेंटचे 2 पर्याय. आणि आपण तिसरा आणि महत्त्वाचा पर्याय बघणार आहोत, तो म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंट, सोन्यामधील गुंतवणूक. तर मित्रांनो, सोन्यामधील गुंतवणुकीमध्ये सुद्धा आपल्याला 2 पर्याय उपलब्ध होतात. त्यामध्ये एक फिजिकल गोल्ड आणि एक डिजिटल गोल्ड असे 2 पर्याय अवेलेबल होतात. फिजिकल गोल्डमध्ये म्हणजे आपल्याला काही हार, बांगड्या, नेकलेस अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करायची नाही, तर आपल्याला गोल्ड कॉईनमध्ये गुंतवणूक करायची. आणि डिजिटल गोल्डमध्ये सोवरेन गोल्ड बॉन्ड यामध्ये गुंतवणूक करायची. कारण SGBला एकतर सरकारची गॅरंटी असते आणि त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा इंटरेस्ट पण मिळतो, तो 2.5% ॲन्युअली रेटने मिळतो. कारण सोवरेन गोल्ड बॉन्डला आपल्याला एकतर मेकिंग चार्जेस पण नाही लागणार आणि कुठे ठेवण्याची किंवा कुठे चोरीला जाण्याची भीतीही नाही. त्यामुळे त्यामध्येही रिस्क खूप कमी आहे आणि रिटर्नसुद्धा चांगले मिळतात आपल्याला. सोन्यामधील गुंतवणुकीवर आपण 10%चा परतावा गृहीत धरू शकतात. मित्रांनो, सध्या सोन्यातील गुंतवणूक आपल्याला वाढताना दिसून येत आहे. कारण एकतर अनसर्टन्टी येते किंवा कुठे काही युद्ध, कुठे काही आणीबाणी असा काही काळ आला तर सोन्याची किंमत वाढते. त्यामुळे आपण सोन्यामध्ये
आपल्या इन्व्हेस्टमेंटपैकी कमीत कमी 10% तरी इन्व्हेस्ट करा. तर मित्रांनो, हे झाले आजचे वेगवेगळे 3 पर्याय. तर आपण आपल्या रिस्क आणि आपल्या वेळेनुसार आपण याची निवड करू शकता. थँक यू मित्रांनो.